थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीचा दुसरा हप्ता आणि इतर योजनेचे दुसरे पैसेसुद्धा या ठिकाणी थोड्याच वेळात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. होय, महाराष्ट्र राज्याप्रमाणे आपण इतर देशभरातील शेतकऱ्यांची अपडेटसुद्धा देत असतो. त्यातच राजस्थानमध्ये राज्यस्तरीय समारोह किसान संमेलन आणि या ठिकाणी भजनलाल शर्मा मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट रक्कम थोड्या वेळात जमा करणार आहेत. तर या ठिकाणी राज्यस्तरीय शेतकरी संमेलन आहे आणि या संमेलनामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री तेथील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करणार आहेत. आता या ठिकाणी कसे आणि किती जमा करणार आहेत ते आपण पाहूया. 70 लाख किसानों को 700 करोड़ रुपए की किसान सम्मान निधि, 3.25 लाख पशुपालकों को 5 रुपये प्रति लीटर की दर से 200 करोड़ रुपए. या ठिकाणी 20,000 गोपाल को 1 लाख रुपए तक का ब्याज मुक्त ऋण, 15,000 किसानों को सोलर पंप हेतु 300 करोड़ रुपए, 15,000 किसानों को फवारा एवं ड्रिप के लिए 29 करोड़ रुपए. या ठिकाणी 14,200 शेतकऱ्यांना फोम पोंड पाइपलाइन इत्यादि के लिए 96 करोड़ रुपए, 10,000 छात्राओं को कृषि में अध्ययन हेतु 22 करोड़ रुपए, 8,000 सौर ऊर्जा संयंत्रों को संवेदकों को 80 करोड़ रुपए, 5,000 वन मित्रों को सुरक्षा किट, 150 पैक्स गोदाम निर्माण हेतु 10 करोड़ रुपए आणि 100 गौशाला को गौ कास्ट मिशन अंतर्गत या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये ही रक्कम वितरित केली जाणार आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता राशी हस्तांतरण आणि वितरण. या ठिकाणी थोड्याच वेळात कार्यक्रम आहे आणि थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्र्याच्या हस्ते ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शुभारंभसुद्धा होणार आहे. मुख्यमंत्री मंगला पशु विमा योजना, त्याच्यानंतर उंट संरक्षण आणि विकास मिशन, 200 नये बल्क मिल्क कूलर्स आणि 1,000 दूध संकलन केंद्र. या ठिकाणी तारीख आपण पाहू शकता, दिनांक 13 डिसेंबर 2024, स्थान कायड अजमेर, समय प्राप्त 11 बजे. पण हा कार्यक्रम आता उशिरा झाल्यामुळे उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम अदा केली जाणार आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.